आणि आता लोकसभेचा आखाडा त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। सुधीर मुनगंटीवार बहीण भावावर बोलले तो महिलांचा सन्मान होता का? उद्धव ठाकरेंचा सवाल। मुनगंटीवारांच्या मानगुटीवर बसून माफी मागा, ठाकरेंचं भाजपला आव्हान। आणि जो बहीण भावाच्या नात्याचा उल्लेख केला त्याच्यामध्ये कोणाचा अपमान झाला? ज्यांना असं वाटतं की इकडे जरा काही बोललं की महिलेचा अपमान झाला त्यांना सांगायचंय की पहिलं जाऊन त्या मुनगंटीवारच्या मानगुटीवरती बसा आणि संपूर्ण देशातल्या महिलांची माफी तुम्ही मागा। मराठा समन्वयक विनोद पाटलांनी नागपुरात देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट। छत्रपती संभाजीनगरहून निवडणूक लढवण्यावर पाटील ठाम। माझ्याकडे निवडून येण्याचं गणित माझा अधिक दावा, पाटलांची प्रतिक्रिया। काल या भूमिकेवर ठाम होतो। मला महायुतीने तिकीट दिलं तर मी लढणार आहे। मी आजही या ठिकाणी ठाम आहे की तिकिटामध्ये बदल नाही झाला तरी मी ही निवडणूक ताकदीने लढणार आहे। सोलापूर लोकसभा निवडणुकीतून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराची माघार। राहुल गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलाय, तर माढ्यामधून शेकापच्या सचिन देशमुखांचीही निवडणुकीतून माघार। त्याला कुठेही कारणीभूत होऊ नये चालतं, पण जय भवानी का चालत नाही? संजय राऊतांचा सवाल। ज्यांनी हिंदुत्व सोडलं त्यांनी गाण्यात जय भवानी का आणावं? फडणवीसांच्या टीकेला राऊतांचं उत्तर आहे, घर घर मोदी चालतंय तुमचं, पण हर हर महादेव चालत नाही, जय भवानी चालत नाही, तुमचं नमो 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 ढमो धमो तेच। काँग्रेसनं उदयनराजेंना नेहमी बाजूला ठेवलं। उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजे भोसले यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप। कोरेगावातल्या प्रचार सभेतून काँग्रेसवर साधलाय निशाणा। काँग्रेसने असं परिस्थिती केली होती की नेहमी त्यांना बाजूला घ्यायचं पण मागेच राहायचं, मतलब मागे ठेवायचं। धाराशिवमधून राष्ट्रवादीचे शिक्षक आमदार विक्रम काळेंनी उमेदवारी अर्ज मागे घेतला। काळेंनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला होता। मी काँग्रेसमध्ये नाराज, पक्षांना 40 वर्ष एकही पद दिलं नाही। आबा बागुलांनी बोलून दाखवली नाराजी। पुणे शहराध्यक्षपदासाठी माझा विचार झाला पाहिजे, पुनर्वसन व्हावं, बागुलांची मागणी। कोल्हापुरातले महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराजांना वंचित पाठोपाठ आता एमआयएमचा देखील पाठिंबा। एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांची पत्रकार परिषदेतून माहिती। कोल्हापुरात एमआयएम सारख्या जहालवादी पक्षाचा पाठिंबा शाहू महाराजांना महागात पडणार। शिंदे गटाच्या राजेश क्षीरसागर यांचा इशारा आहे। समतेचा संदेश देणारे शाहू महाराज जहालवादी लोकांसोबत जाणार का? क्षीरसागर यांचा सवाल। एम हा पूर्ण जातीवादी पक्ष आहे हे वारंवार सिद्ध झालेलं आहे। अशा वेळेला छत्रपती शाहूरायांनी संपूर्ण समाजाला समतेची शिकवण दिली, ते महाराज आता काय मग त्यांना जहालवादी लोकांना घेऊन जाणार आहेत का?